बैठकानंतरही ठाण्याचा तिढा सुटत नाहीये। कल्याण डोंबिवली महापालिकेचाही तिढा कायम आहे। शेवटच्या 7 ते 8 जागांचा तिढा कायम असल्याची माहिती मिळते। आज पुन्हा एकदा भाजप कार्यालयात 4 वाजता बैठक होणार आहे। काल रात्री एकनाथ शिंदे, डावखरे आणि सामंत यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आहे। मात्र या बैठकीमध्येही ठोस असा कुठलाही तोडगा निघू शकलेला नाहीये आणि त्यामुळे 7 ते 8 जागांचा तिढा कायम असल्याचं कळत आहे। तर आज दुपारी 4 वाजता भाजप कार्यालयामध्ये पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे। त्यामुळे बैठकांचं सत्र सुरूच आहे। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा तिढा मात्र कायम आहे। आता हा तिढा आज तरी सुटतोय काय पाहणं महत्त्वाचं असेल। आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापासून फक्त 3 दिवसांचा कालावधी असणार आहे। त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या चर्चांना वेग आलेला आहे। असं असताना मुंबईचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या जागा वाटपासंदर्भात तोडगा निघत नाहीये। जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि त्यामुळे आता हा तिढा आता तरी सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाण्यामध्ये तर आज शिवसेनेनं स्वतःच्याच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत किंवा त्याची सुरुवात केलेली आहे। श्रीकांत शिंदे यांचा प्रचार आज सुरू होतोय। त्यामुळे नेमकं युतीचं काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय वाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं काय ठरतंय महायुतीचं ठाणे आणि कल्याण डोंबिवली संदर्भात? काल तिसरी बैठक झाली माधवी ठाण्यामध्ये आणि ही देखील एकनाथ शिंदे यांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। यामध्ये स्वतः रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते आणि कालच्या बैठकीत महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नेत्यांना जे चर्चा करतात त्यांना देखील घेण्यात आलं होतं। निरंजन डावखरे आणि नरेश मुस्के या ठिकाणी होते, उदय सामंत होते, पण तरी देखील अजूनही ठाणे आणि कल्याण डोंबिवली बद्दल चर्चा सुरूच आहेत। अनेक जागा अशा आहेत ज्या जागा म्हणजे दोन्ही पक्षांना हव्या आहेत, त्यांच्यावर अजूनही चर्चा सुरू आहेत आणि मुख्यतः ठाण्यामध्ये चर्चा पुढे सरकली नसल्यामुळे आज 4 वाजता ठाणे महानगरपालिकेच्या युती संदर्भातली नेत्यांची बैठक जी आहे भाजप आणि सेनेच्या नेत्यांची ती होणार आहे। अगदी शेवटच्या काही 7 ते 8 जागा आहेत ज्यांच्यावर अजूनही भांडण सुरू आहे। त्या जागांवरचा तिढा हा कायम आहे। मात्र स्थानिक नेत्यांवर जबाबदारी आहे की त्यांनी एकमेकांशी बोलून या जागा वाटप जे ते आजच्या आज फायनल करायला असं सांगण्यात आलेलं आहे। कारण की अगदी दिवस कमी उरलेले आहेत। 30 तारखेपर्यंत शेवटची डेडलाईन आहे उमेदवारी अर्ज भरण्याची। त्यामुळे जितक्या लवकर हे जागा वाटप होईल तितक्या लवकर उमेदवारी अर्ज भरता येतील। मात्र अजूनही अनेक ठिकाणी तिढा असल्यामुळे हे जागा वाटप झालेलं नाहीये आणि काल रात्रीच्या बैठकीनंतर देखील अजूनही जागा वाटपाचा तिढा हा उपस्थित राहतोय। नक्कीच आता कोण 2 पावलं मागे घेणार आणि हा तिढा अखेर आज तरी सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। आता बातमी आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भात। मुंबई मनपासाठी महायुतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, खलबतं सुरू झाली आहेत। रंगशारदा सभागृहात महायुतीची बैठक सुरू आहे। मुंबईतल्या उरलेल्या 27 जागांचा